पुढची बातमी आहे ती शेती आणि त्याच अनुषंगिक असलेल्या विविध कुक्कुटपालनाच्या निमित्तानं अनुषंगिक उद्योगांच्या बाबतीत नवे प्रयोग करण्याची। येवल्यामध्ये एका तरुणानं असाच एक प्रयोग बकऱ्याच्या संदर्भात केलाय। त्याचा तपशील आता आपल्या समोर आहे। या तरुणानं शेळी पालनामध्ये नवा आदर्श निर्माण केलाय। संदीप पैठणकर यांनी एक नवी जात विकसित केली आहे। शेळीच्या प्रजोत्पादनाच्या निमित्तानं त्यांनी हा पहिला प्रयोग यशस्वी केल्याचा दावा केला आहे। संदीप पैठणकर यांनी विकसित केलेल्या शेळीच्या नव्या जातीनं उद्यमींना लाभ होईल असा दावा होतोय। महाराष्ट्रात आता शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी आता शेळी पालन व्यवसाय करताय। मात्र आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नगरसुल या गावामध्ये या तरुण शेतकऱ्याने अक्षरशः राजस्थानी शेळ्या गेल्या अनेक वर्षापासून आणून या ठिकाणी पालन करतोय आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे उत्पत्ती आहे शेळ्यांची ती देखील या शेतकरी करत असल्याने आपण बघितलं तर या राजस्थानी आणि विविध प्रकारच्या शेळ्या या ठिकाणी बघण्यास मिळत आहेत। आपल्यासोबत हेच तरुण शेळी पालन व्यवसाय तरुण आहे। काय सांगाल की किती वर्षापासून करता आणि कशा कशा प्रकारे? मी 2015 पासून सुरुवात केलेली त्याची, परंतु सुरुवातीला इथलं स्थानिक जे ब्रीड आहे आपलं गावरान शेळीपासून सुरुवात केली। नंतर सोजतचे बोकड आणून त्याच्यावरती क्रॉस केले, राजस्थानचे सोजत जातीचे बोकड आणि त्याच्यापासून जी उत्पत्ती भेटली मला, तर मी सुंदर सुंदर पाठी ठेवत गेलो त्या जातीवंत सोजत जातीच्या आणि जे गावरान ब्रीड जे जन्माला आलं ते पिलू ते इथं विकत गेलो। पहिले तर सुरुवात केली त्यावेळेला शेतीपूरक हा व्यवसाय चालू केला होता। आज मेन व्यवसाय हा आहे आणि शेती याला पूरक झालेली, कारण मी शेती न करता यांना लागणारं जे धान्य आहे, चारा आहे, त्यातच उत्पादन घेतो। जवळपास 5.5-6 एकर माझी जी जमीन आहे त्याच्यावरती मका, सोयाबीन, गहू आणि इतर फीड बाहेरून घ्यावं लागतं काहीसं, पण मेन चारा आणि जे लागणारं जे धान्य आहे ते माझे स्वतःच्या शेतात तयार करतो। इतर कांद्यासारखे जे अविश्वासी जे पिकं आहे शेवटच्या मिनिटापर्यंत माहित नसतं काय भाव जाईल आणि त्याचं भविष्य काय असणार आहे, असे पिकं घेणंच मी टाळलेलं आहे मुळात। आणि ही गॅरंटेड याच्यातून 2 रुपये मला शाश्वत उत्पन्न भेटतं, त्यामुळे त्या पिकांकडे मी दुर्लक्ष केलं। नरेंद्र बाटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।